ओम नमस्ते धर्मप्रेमी सज्जन हो. आपण बघत आहोत आर्य समाजाचे संस्थापक, वेद उद्धारक, वेदांचा प्रचार प्रसार करणारे, दलित उद्धारक, दलितांचा उद्धार करणारे आणि संपूर्ण मनुष्य जातीसाठी कल्याण व्हावं त्यांचं म्हणून त्यांनी जो हा ग्रंथ लिहिलेला आहे, सत्यार्थ प्रकाश नावाचा, सत्य अर्थाचा प्रकाश करणारा, सत्य ज्ञानाचा प्रकाश करणारा, आपल्या मनामधील सर्व पाखंड चमत्कार दूर पळविणारा आणि आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढीला इतर मतपंथ संप्रदायांमध्ये कन्वर्ट होण्यापासून, अर्थात धर्म परिवर्तन करण्यापासून वाचवणारा हा एकमेव ग्रंथ आहे या पृथ्वीतलावरती. श्रोतेगण हो, तर जवळच्या आर्य समाजापासून नक्कीच हा आपण मागून घ्यावा. ठीक आहे. तर हा घरात आल्यानंतर याचे वाचन करावे, आपल्या मुलांनाही वाचन करायला लावावे, म्हणजे आपले मुलं इतर कुठल्याही अंधश्रद्धेमध्ये न फसता त्यांच्या बुद्धीमध्ये सत्य ज्ञानाचा प्रकाश होईल. वेदांबद्दल आपले जे धर्मशास्त्र आहेत, मूळ धर्मशास्त्र वेद, त्याच्याविषयी त्यांना माहिती मिळेल. ईश्वराची अनेक नावं का आहेत त्याचा अर्थ त्यांना समजेल. त्यानंतर ख्रिश्चन्स, मुस्लिम, बौद्धिस्ट, जैनिस्ट, लिंगायत, यहुदी, त्याच्यानंतर आपले गोसावी समाज, या सर्वांविषयी याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की कोण काय काय मानते, काय काय यांची मान्यता आहे आणि ते मनुष्य जातीच्या उद्धारासाठी आहे की नाही याचं संपूर्ण विश्लेषण याच्यामध्ये आपल्याला मिळेल. श्रोतेगणो, तर आपण आता बघणार आहोत आज नारायण. आपण मागच्या व्हिडिओमध्ये शेवटचं बघितलं की ईश्वराचे नाव नारायण का आहे. तर आता आपण बघणार आहोत ईश्वराचे नाव चंद्र का आहे. ईश्वराचे नाव चंद्र का आहे. तर चदी आल्हादे या धातूपासून चंद्र हा शब्द सिद्ध होतो. तर यश्चंदती चंदयती वास चंद्र हा म्हणजे जो आनंद स्वरूप आहे आणि जो सर्वांना आनंद देणारा आहे, या कारणामुळे ईश्वराचे नाव चंद्र असे आहे. बरोबर. आपल्याला आनंद तर परमेश्वरच देतो ना, बरोबर आहे का नाही. म्हणून त्याचे नाव या सर्वांना, जो स्वतः सच्चिदानंद स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे आणि तो सर्वांनाही आनंद देणारा आहे. आपण आनंद भोगतो की नाही, सर्व जीव आनंद भोगतात आपल्या आपल्या पद्धतीने. तर यामुळे ते ईश्वराचे नाव चंद्र असे आहे. तर मगी गत्यर्थक या धातूपासून मंगेर लच या सूत्रापासून मंगल हा शब्द सिद्ध होतो. तर यो मंग्यती वास मंगल हा म्हणजे जो स्वतःच मंगल स्वरूप आहे आणि सर्व जीवांचे मंगलाचे कारण आहे, म्हणजे सर्व जीवांचा मंगल करणारा तो असल्या कारणामुळे त्या परमेश्वराचे नाव मंगल असे आहे. आता बुध अवगमने, तर या धातूपासून बुध हा शब्द सिद्ध होतो. तर यो बुद्धते बोध्यते वासबोध हा जो स्वयंबोध स्वरूप आहे आणि सर्व जीवांच्या बोधाचे कारण आहे, ह्या कारणामुळे त्या परमेश्वराचे नाव बुध असे आहे. बरोबर. सरळ भाषेमध्ये एकदम, नाही का. म्हणजे जो स्वतः बोध स्वरूप असून दुसऱ्यांनाही बोध करणारा असल्या कारणामुळे ईश्वरच बुध असे म्हणतात. तर बृहस्पती म्हणजे जो गुरु नाव आहे ईश्वराचे, गुरु किंवा बृहस्पती, आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. तर आपण पुन्हा बघूया बृहस्पती, ईश्वरास बृहस्पती असे का म्हणतात. तर बृहत शब्दपूर्वक म्हणजे पारक्षणे या धातूवरून डती प्रत्यय करून बृहत शब्दांतील तकाराचा लोप आणि सुडागम झाल्याने बृहस्पती हा शब्द सिद्ध होतो. तर यो बृहता मा कान्नादीनाम पतीही स्वामी पालयितास बृहस्पतीही म्हणजे जो महान ब्रह्मांडाचा आणि आकाशाधिक भूतांचा स्वामी आणि रक्षक असल्या कारणामुळे त्या परमेश्वराला बृहस्पती असेही म्हणतात. ठीक आहे श्रोतेगण हो. आता आपण बघूया ईशुचिर पुती भावे या धातूपासून शुक्र हा शब्द सिद्ध झालेला आहे आणि या शुच्यती शोचयती वास शुक्र हा जो अत्यंत पवित्र आणि ज्याच्या संग केल्याने जीवही पवित्र होतो, या कारणामुळे ईश्वराचे नाव शुक्र असे आहे. म्हणजे जो अत्यंत काय आहे, पवित्र आहे. परमेश्वर अत्यंत पवित्र आहे, त्याला कुठलाही डाग नाही, त्याच्यावर कुठलाही आरोप आपण करू शकत नाही, नाही का. तर जो अत्यंत पवित्र आहे आणि
ज्याचा संग केल्याने, ज्याची उपासना केल्याने सर्व जीवही काय होतात, पवित्र होतात. आणि याचा हा गुण असल्या कारणामुळे ईश्वराचे नाव शुक्र असे आहे. पुढे बघूया. चरगती भक्षण यो या धातूपासून शनेस अव्यय उपपद केल्याने शनिश्चर शब्द सिद्ध झालेला आहे. तर ह्या शनिश्चरतीस शनिश्चर हा म्हणजे जो सर्वांमध्ये सहजपणे प्राप्त धैर्यवान आहे, या कारणामुळे त्या परमेश्वराचे नाव शनिश्चर असे आहे. म्हणजेच सर्वत्र सहज स्थितीने प्राप्त असलेला आणि धैर्यवान असल्यामुळे त्याला शनिश्चर असे म्हणतात. ठीक आहे श्रोतेगण. आता हे बघूया पुढील. रहत्यागे या धातूपासून राहू हा शब्द सिद्ध होतो. यो रहती परित्यजती दुष्टान राहयती त्याजयती स राहुरीश्वर. म्हणजे जो एकांत स्वरूप आहे आणि ज्याच्या स्वरूपामध्ये दुसरा पदार्थ संयुक्त नाही, तो जो दुष्टांना सोडणारा आणि दुसऱ्यांनाही सोडवणारा, या कारणामुळे परमेश्वराचे नाव राहू असे आहे. तर तो एक रूप, त्यामध्ये दुसरा पदार्थ नाही. बरोबर आहे का नाही? जो एकांत स्वरूप आहे, एक रूप आहे, त्याच्यामध्ये दुसरा पदार्थ संयुक्त होत नाही. आणि जो दुष्टांचा त्याग करतो, सोडतो म्हणजे त्याग करतो, तो दुष्टांचा त्याग करतो आणि दुसऱ्यांना दुष्टांच्या त्रासांपासूनच सोडवतो. म्हणून त्या परमेश्वराचे नाव राहू असे आहे. तर आपण आतापर्यंत काय बघितलं आहे, आपल्या कुंडलीमध्ये बरेच काय बघत आलो आतापर्यंत, नाही का? तर कुठलाही ग्रह आपल्याला, मनुष्य जातीला किंवा इथल्याही कुठल्या पशुपक्षी प्राण्यांना तो काय करत नाही आहे, त्रास देत नाही. ते निर्जीव आहे, ते त्यांचं कार्य करत आहे. ठीक आहे श्रोतेगण हो. त्यांना जी परमेश्वराने जी पद्धत लावून दिलेली आहे त्याप्रमाणे ते त्यांच्या गतीनं काय करतायत, सूर्याचे चक्र मारतात. आणि ते आवश्यक आहे, कारण सर्व हे सूर्यमंडल जे आहे ते सर्व सूर्यावरतीच अवलंबून आहे, जे इतर ग्रह जे आहेत. ठीक आहे श्रोतेगण हो. तर कुठल्याही प्रकारचा, जसं आपण बोलला, हा राहू आहे, हा केतू आहे, हा शनी आहे, तर असं काही नाही. आपल्याला यांच्यापासून काहीही त्रास नाही आहे, का ते निर्जीव गोष्टी आहेत. ते फक्त त्यांच्या गुणाने कार्य करत राहतात. त्यांना ना मन आहे ना काही आहे ना काही आहे. बरोबर की नाही? एक मातीच्या याला मन असतं का? नाही, परंतु गुण असतो. जसं पृथ्वी मातेमध्ये उगवण्याचा गुण आहे. बरोबर की नाही? आपल्याला आधार देण्याचा गुण आहे. आपल्याला आधार देते ती चालण्या, फिरायला, हसायला, खेळायला, बागडायला. म्हणून या ग्रह ताऱ्यांकडे अशा पद्धतीने बघू नये की ते आपल्याला त्रास देतात. ठीक आहे श्रोतेगण हो. तर आपल्याला हे समजलं, जो एकांत स्वरूप आहे, एक रूप आहे आणि ज्याच्या स्वरूपामध्ये दुसरा पदार्थ कुठलाही संयुक्त नाही, जो दुष्टांचा त्याग करणारा आहे आणि जे इतर सज्जन मनुष्य आहेत त्यांना त्या दुष्टांच्या त्रासापासूनच सोडवणार आहे. सोडवेल कधी? जेव्हा आपण ईश्वराची उपासना नित्यनेमाने करू. म्हणजे ते काय, आपल्याला बळ मिळणार. बळ मिळेल म्हणजे आपल्यामध्ये लढण्याची शक्ती निर्माण होणार. हे लक्षात घ्या. घर बसल्या म्हणजे एका ठिकाणी बसून तर मी आता ईश्वराचा धावा करतो आणि तो मला वाचेल नाही. जेव्हा आपण ईश्वराची उपासना करायला लागू तेव्हा आपलं काय होईल, आपलं मन निडर बनेल. ईश्वराशी एकरूप झाल्यानंतर आपल्याला या जगामध्ये कशाचीही भीती वाटत नाही, मृत्यूचीही भीती वाटत नाही. तर मग असे जे बळ निर्माण होतं आपल्याला ईश्वराच्या उपासनेमुळे, ते आपल्याला काय करतं, या अधर्माशी लढण्याचं प्रवृत्त करतं आणि आपण आपली रक्षा त्यापासून करून घेतो. तर अशाप्रमाणे ईश्वर आपल्याकडून हे कार्य करून घेतात. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय देतात, शक्ती देतात, बल देतात. म्हणून त्या ईश्वराचे नाव काय आहे, राहू असे आहे. ठीक आहे श्रोतेगण हो. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूया. नाही, आता आपण केतू घेऊन टाकू. तर कित निवासी रोगापनयने च या धातूपासून केतू हा शब्द सिद्ध होतो. तर या केत येती चिकित्सती वास केतुरीश्वर, जो सर्व जगताचे निवासस्थान आहे, जो सर्व रोगांपासून रहित आहे आणि मुमुक्षु म्हणजे जे विद्वान आहेत, जे मोक्षांचे अधिकारी बनलेले आहेत, जे तपस्वी म्हणजे तपस्या करणे नाही बरं का. तपस्वी म्हणजे ईश्वराची उपासना त्यांनी निरंतर करत राहिलेले आहेत, जे मोक्षाचे अधिकारी झालेले आहेत, त्यांना
मुक्ती समयामध्ये सर्व रोगांपासून दूर करतो. याच का परमात्म्याच्या या गुणामुळे त्या परमात्म्याला केतू असे म्हणतात. ठीक आहे श्रोतेगण हो, म्हणजे तो सर्वांचे निवासस्थान आहे, कारण आपण त्याच्यामध्ये निवास करतो ना, आणि तो आपल्यामध्ये निवास करतो आणि सर्वांना मुमुक्षूंना सर्व रोगांपासून आणि दुःखापासून मुक्त करतो. म्हणून त्या ईश्वराला केतू असे म्हणतात. ठीक आहे श्रोतेगण हो, आता भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. ओम नमस्ते.